ज्ञानप्रकाशी उजळू रंगांच्या दिशा डी.आर. पाटील फाउंडेशन तुर्भे नवी मुंबई आयोजित स्वर्गीय डी.आर. पाटील साहेबांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले असून या भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी मनपा शिक्षण विभागाचे योगेश कडुसकर, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, विवेक पाटील, समाजसेविका शर्मिला पाटील, शशिकला पाटील तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी शशिकला पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक महत्त्व सांगत चित्रकलेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी मुलांचे कौतुक करत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुले विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे सांगितले। स्वर्गीय डी.आर. पाटील यांची आज 19वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्त डी.आर. पाटील फाउंडेशन याच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई परिसरातील आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खूप चांगली प्रगती या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून या 5-10 वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळाली। शैक्षणिक स्तर वाढवत असताना मुलांच्या इतर कलागुणांना देखील वाव मिळाला पाहिजे आणि या परिसरामधील शिकणारी मुलं ही सर्वसामान्य कुटुंबातली आहेत, गावातली आहेत, गावठाण भागातली आहेत, झोपडपट्टी परिसरातली आणि त्यांना देखील सर्व ज्या चांगल्या शाळेमध्ये असलेल्या सुविधा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला दाखवण्याकरता, खेळ दाखवण्याकरता त्यांचं हक्काचं असं व्यासपीठ त्यांच्या स्तरावर निर्माण होणं हे गरजेचं आहे। मी विवेक पाटील, शुभांगी पाटील, शशिकलाताई पाटील आणि या संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांनी घेतलेला हा इनिशिएटिव्ह, घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या चित्रकला स्पर्धांकरता मनापासून शुभेच्छा देतो। जवळजवळ 200 मुलांनी सहभाग घेतला आहे। नव्या मुंबईतील 15 शाळांनी इथे सहभाग घेतलेला आहे। डी.आर. पाटील साहेबांचं नेहमी एक स्वप्न होतं की मुलांनी खूप चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावर गेलं पाहिजे आणि त्यांचाच वसा आम्ही चालवत आहोत। ते नेहमी सगळ्यांना खूप मदत करायचे आणि मदतीचा हात पहिला द्यायचे। सगळ्याच बाबतीत ते खूप हे होते, कायद्याच्या बाबतीत जेव्हा पालिकेत बोलायचे तेही सगळे सांगत असतात आम्हाला नेहमी की खूप हुशार असं व्यक्तिमत्व होतं ते। तर तेवढा मी नाही करू शकत, पण त्यांचा वसा एक चालवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे। वेग पाटील असू दे, मी असू दे, आज चित्रकला स्पर्धाला मागच्या वेळेला मुलींसाठी बालपणातून तारुण्याकडे घे भरारी, आज तुम्ही बघता की मुलींचे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत
तेही आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. त्यांच्या फाउंडेशन म्हणजे डी आर पाटील फाउंडेशनच्या वतीने अशा अनेक कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत डी आर पाटील फाउंडेशनच्या वतीने. म्हणून आज आम्ही जो मुलांना हे दिलं चित्रकलेसाठी विषय दिलेला आहे तो बेटी बचाव बेटी पढाओ. दुसरं स्वच्छता, जसं नवी मुंबईत नवी मुंबई ही देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे आज, तर आपण तेही करतोय. असे मुलांना नवीन नवीन विषय देऊन त्याच्यातनं एक खूप चांगलं त्यांच्यात जे कलागुण आहेत ते यावेत आणि पुढे यावेत आणि त्याच्यातनं एक चांगला विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या पदावर यावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहणार. डी आर पाटील साहेबांनी नव्या मुंबईतच नाही तर जेव्हा ते माथाड्यांच्या संयुक्त सरचिटणीसमध्ये विराजमान होते तेव्हा त्यांनी जेव्हा साताऱ्याला वगैरे जायचे तेव्हा गावाखेड्यात जायचे तेव्हा तिथली लोक सांगायची की आमच्याकडे स्कूल नाही आहे, पाण्याच्या समस्या आहेत. तर त्यांनी शाळाही तिकडे बांधलेल्या आहेत. पाण्याच्या त्यांना पाणी टंचाईसाठी पाण्यासाठीही त्यांनी खूप त्यांना मदत केलेली आहे. अशा वडिलांचे म्हणजे वडील आमच्या आहेत म्हणून त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही काम करत राहणार. संदीप नाईक साहेबांनी आज ह्या चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि त्यांनी सांगितलं की आपण जर इच्छाशक्तीच्या जोरावर ठरवलं तर काहीही करू शकतो. एक छोट्या घरातला मुलगाही आज सचिन तेंडुलकर किंवा अब्दुल कलाम आझाद साहेबांसारखे घडू शकतात. म्हणून मुलांनी स्वतः इच्छाशक्ती अशी बाळगावी आणि पुढे यावं आणि शिक्षणातनं बोला. जसं आज आपण बघतो की शाहू महाराज आपली पालिकेची शाळा आहे आणि त्या शाळेचा विद्यार्थी अनाथ विद्यार्थी आज स्पोर्ट्सच्या बाबतीत भारतात पहिला येऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी ठरवलं तर हे नक्कीच आपण करू शकतो हे साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे आज.